मागे उसाचे सुन्या काळजाचे. दादांचं जाणं महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी फार मोठी पोकळी दादांच्या जाण्यानं ही या ठिकाणी निर्माण झाल्या. कारण महाराष्ट्र गाव अन गाव हे दादांना माहीत होतं. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असतील, ह्या सगळ्या विभागांचे प्रश्न वेगळे आहेत आणि त्या प्रश्नाची सोडवणूक कशा पद्धतीनं केली पाहिजे हे जाणणारा एकमेव माणूस होता, ते म्हणजे अजितदादा होते. विरले सारे नशिनी आले निखारे. मला राजकारणामध्ये ताकद देण्याची भूमिका ही प्रामुख्याने अजितदादांनी घेतली. मी आमदार असणाऱ्या माणसाला सुद्धा विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी हा दादांनी आणि जयंत पाटलांनी दिला. त्यामध्ये दादांचं योगदान हे फार महत्त्वाचं योगदान आहे आणि त्यामुळं मी जो राजकारणामध्ये एवढा मोठा झालो, एवढी विकास कामं मी खिचून आणू शकलो, याच्या पाठीमागं फक्त आणि फक्त अजितदादा आहेत असं म्हणले तर ते चुकीचं ठरणार. दादा आग्रहानं माझा उल्लेख करायचे की हा कामाचा माणूस आहे, लोकांच्यासाठी सातत्यानं प्रयत्न केला असतो आणि ह्याला मी मनापासून मदत करतो. कधी दादांना तरी फोन केला किंवा दादांना कधी निरोप ठेवला तर दादांचा फोन हा परत याचा. व रात्री 10 वाजता असेल, 11 वाजता असेल, 12 वाजता असेल, दादांनी कधी आपल्या हिरोबाकडं कधी दुर्लक्ष केलं नाही. काही किती जरी हडबडीत असले, जरी वेळ झाला तरी संध्याकाळी उशिरानं किंवा दादा फोन करायचे किंवा सकाळी उठल्या 6-6:30ला दादांचा फोन यायचा, तुझा हिरोप मिळाला, कोणतं काम होतं, काय महत्त्वाचं होतं का, हे दादा चौकशी करायचे. आणि घरगुती कौटुंबिक पद्धतीनं दादा बोलायचे. हक्कानं इकडं कोणता कार्यक्रमाला येत असेल तर दादा हक्कानं म्हणायचे, आज मी तुझ्याकडे जेवायला येणार आहे आणि मला जेवणामध्ये ह्या गोष्टी पाहिजेत. दादा एका कुटुंबातल्या वातावरणात असल्यासारखं हे दादा हक्कानं बोलायचे. दादांचा विषय निघाला की सगळेजण म्हणतात कामाचा माणूस, ताकद देणारा माणूस. म्हणजे सगळ्यांच्या तोंडामध्ये दादांच्या विषयी फार आपुलकीची भावना असते आणि ती भावना दादांनी स्वतःच्या राजकीय करिअरमध्ये, प्रशासनामध्ये असताना ही फार महत्त्वाचं असतं आणि ती निर्माण केली. फार कमी नेते असे आहेत की महाराष्ट्राभर अशी भावना असणारे फार कमी नेते आहेत आणि दादा त्यामधले एकमेव आहेत. दादा जाणं ही फार मोठी पोकळी आहे आणि ती पोकळी भविष्यात कशा पद्धतीनं हरवून निघते ते पाहावं लागेल. मात्र मला निश्चितपणे दादांच्यासारखा नेता ह्या महाराष्ट्रामध्ये होणं नाही किंवा देशामध्ये होणं नाही. एवढं चांगलं काम शेतकऱ्यांच्यासाठी, लोकांच्यासाठी, सहकारासाठी, बँकिंगसाठी आणि उद्योग व्यवसायासाठी हे दादांनी केलं आणि ते महाराष्ट्र कायमचं हा लक्षात ठेवेल.